मित्रांनो, श्वास रोखून धरा, कारण मेहतांच्या महारथीमध्ये पहिल्यांदा सामील होणार आहे तो आहे गोकुळधामचा ऑलराऊंडर आहे सगळ्यात मोठा. तर येत आहे लिटिल मास्टर तिपेंद्र गला. जेठाजी तुमच्या टीम मध्ये येत आहे उडवायला विरुद्ध टीमची झोप आणि चैन गुगली बॉलर दयाबेन. यांना काही तोड नाहीये असं तुम्ही सगळे म्हणता. महारथींच्या टीम मध्ये येत आहे अंजली तारक मेहता. यांची अदा आहे निराळी, जो स्टाईल मध्ये आहे एक नंबर. तर येत आहे तुमच्या टीम मध्ये गडा इलेक्ट्रॉनिक्सचा बागेश्वर. मेहतांचे महारथी बनण्यास जात आहे गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे. मेहता साहेबांची टीम आणि कुठं माझी टीम. या टीम सोबत मी जिंकणार कसं काही कळत नाहीये. परमेश्वरा, प्लीज 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 मला बागेश्वरजींच्या टीम मध्येच ठेव. मला बागेश्वरजींच्या टीम मध्येच ठेव रे देवा. तर मित्रांनो, आपला पुढील खेळाडू असा आहे ज्याच्या येण्याने जेठालालजींची टीम अजून वजनदार होईल. डॉक्टर हाती. येस, यू आर राईट. तर बनणार आहे तुमच्या टीमचे साथी डॉक्टर हाथी. मेहतांच्या महारथीमध्ये धडाकेबाज न्यू एंट्री होत आहे आणि त्यांच्या टीम मध्ये बावरीजी येत आहेत. तिकडे 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 त्या टीम मध्ये. बावरीजी काय करताय तुम्ही? आमच्या टीम मध्ये आहात, काय करताय असं? या या, वेलकम वेलकम. जोर लावून खेळायचंय तुम्हाला. जेठाजींच्या टीम मध्ये एक नव्या उत्साहाची लाट आली आहे. त्यांच्या टीम मध्ये कोमल वहिनींची निवड झाली आहे. खूप छान. काँग्रेट्स. महारथींच्या टीमला आपल्या कौशल्याने रोशन करायला येत आहे मिसेस रोशन कौर. ओय सोनिये, आता तू आमच्या टीम मध्ये आली आहेस. आता आम्ही जिंकलो किंवा हरलो तरी काही फरक पडत नाही. सोनी, अरे आपणच जिंकणार. हो हो, तू म्हणालीस तर आपणच जिंकू यार. कोणीही केल्या नसतील यांच्यासारख्या करामती. येत आहे तुमच्या टीम मध्ये गोगी. ओय पुत्तर, ऑल द बेस्ट पुत्तर, ऑल द बेस्ट. जेठा अंकल, आपण मॅच जिंकणार ना? अरे सोठी भाऊ, बघा ना, आताच असं बोलतोय. हे आम्ही कसं काही जिंकणार भाऊ? ओय पुत्तर, असं उदास नको होऊस. ओय, आपण मॅच नक्की जिंकणार. जरूर जिंकणार. याला का समजवायला सांगितलं मी? पिच हिटिंग मध्ये करत नाही घाई. महारथी मध्ये येत आहेत अब्दुल भाई. अरे अरे फार तगडी टीम बनत चालली आहे मेहता साहेबांची. आता यांच्या टीमची बत्ती होणार आहे गुल, कारण आमच्या टीम मध्ये येत आहे अब्दुल. सावध व्हा महारथीची टोळी, कारण जेठा जाबाज मध्ये येत आहे आपला गोली. चला, बरं झालं.
गोली माय बेबी गोली. अगं बाई, गोली. अरे वा जेठ्या, गोलीडा सुद्धा आपल्या टीम मध्ये आला. बस आता काय बाकी राहिलंय. तर आता मेहता साहेबांच्या टीम मध्ये जो येत आहे त्याचा प्रत्येक शॉट असतो एक फटका. येत आहे नट्टू काका. मेहता साहेब, नाउ नॉट टू वरी, नट्टू काका इज विथ यू. विजय इज वेटिंग फॉर अस. अच्छा अच्छा अच्छा, ठीक है, धन्यवाद धन्यवाद. अरे या नट्टू काका. ओय ओय. आता आणि कोण उरलंय? अरे वा, बबिताजी बाकी आहेत. बस देव करो बबिताजी माझ्या टीम मध्ये याव्यात. माझ्यासाठी फार लकी आहेत बबिताजी. फ्रेंड्स, आता जेठाजींच्या टीम मध्ये सामील होत आहेत ज्यांच्या बॅट मधून पापडासारखे कडक शॉट निघतात आणि ज्यांची बॉलिंग लोणच्यासारखी तिखट तर्रार असते. माधवी वहिनी. ऍब्सोल्युटली राईट. माधवी वहिनी जात आहेत जेठाजींच्या टीम मध्ये. अगं बाई. थँक्यू. माधवी वहिनी, जिंकू किंवा मरू? नाही, मरू नको, जिंकूच. माधवीजी, ऑल द बेस्ट. तुम्हाला पण. अरे वा, पापड इथे, लोणचं तिथे. तर आता पाळी आहे महारथींच्या टीमची आणि टीम मध्ये येत आहेत पिंकू. अरे, सगळे चांगले चांगले खेळाडू तिथे पाठवत आहात, तुम्ही काय करताय? तर आता शेवटचे 3 खेळाडू उरले आहेत, सोनू, बबिताजी आणि अय्यरजी. टाळ्या वाजवा जोरात, कारण सोनूला मिळणार आहे जेठा जाबाजची साथ. जेठ्या, सोनू पण आपल्या टीम मध्ये आली रे. हो, आता आपलं सगळं फर्स्ट क्लास. आता उरले आहेत शेवटचे 2 खेळाडू, हस्बंड आणि वाईफ, बबिताजी आणि अय्यर भाऊ. आणि जाहीर आहे, ज्यांचं नाव निघेल तो मेहता महारथी मध्ये जाईल आणि शेवटचा खेळाडू जेठाजींच्या टीम मध्ये जाईल. हे ईश्वरा, आता चिठ्ठी मधून अय्यर भाऊंचं नाव निघेल असंच काही करा. बबिताजी माझ्या टीम मध्येच यायला हव्यात. प्लीज प्लीज प्लीज, हा देवा. तर फ्रेंड्स, आता सस्पेन्सचं दी एंड करूया आणि तुम्हाला सांगून टाकते की चिठ्ठीमध्ये कोणाचं नाव आहे. प्लीज प्लीज, लवकर. अय्यरजी. बबिताजी, या चला माझ्या टीम मध्ये. अय्यर भाऊ चला मेहता साहेबांच्या टीम मध्ये जा बघू. एक मिनिट जेठाजी, लेट मी कंप्लीट. चिठ्ठीमधून निघाले अय्यरजींची मिसेस बबिताजींचं नाव. अरे, हे तर म्हणूनच बबिताजी जाणार आहेत मेहतांच्या महारथीमध्ये आणि अय्यरजी जाणार आहेत जेठांच्या जाबाज मध्ये.
भिडे अंकल हे घ्या GPL 3चं बजेट. ओ हो, शाबास शाबास. ठीक आहे ना? अरे काय ठीक आहे, इतका खर्च? अहो अंकल, आम्ही सगळ्या वस्तू कमीत कमी रेट मध्ये फिक्स केल्या आहेत आणि आजचा पण थोडा खर्च झालाच ना. हो अरे मी तेच तर म्हणतोय टप्पू की आज इतका खर्च करण्याची काय गरज होती? आज फक्त टीम सिलेक्शन होतं ना. हा स्टेज, ही लाइटिंग, हे बॅनर, याची काय गरज होती? अहो भिडे अंकल, GPL 3चं टीम सिलेक्शन आहे. जल्लोषात व्हायला हवं ना. अरे जेठाचे जाबाज, मेहताचे महारथी. नाही बरोबर आहे, पण एवढा सगळा खर्च. हे बघा मित्रांनो, मला हे सांगायला खेद होतोय की टप्पू सेनेने मला जे बजेट दिलंय GPL 3चं, इतका फंड सोसायटी फंडात नाहीये. मग आता आता काय जेठालाल, आता GPL 3 कॅन्सल. अरे चुप 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 चुप. काही कॅन्सल बिन्सल नाही होणार. अरे पैसे नसतील तर मग पैशांचा बंदोबस्त कसा करायचा त्याचा विचार करा. GPL 3 बंद करायचा का विचार करताय सगळे तुम्ही? हो बरोबर आहे, बरोबर आहे. बापूजींचं म्हणणं एकदम योग्य आहे. आपण काही करून GPL 3 साठी देणगीदार शोधूया आणि GPL 3 साठी पैशांची व्यवस्था करूनच राहू. मेहता साहेब, स्पॉन्सरशिप मिळणं इतकं सोपं नाहीये. कुठून आणायचा इतका सगळा पैसा? भिडेजी एक मिनिट. रीटा? अरे रीटा, हा बोल रीटा. भिडेजी, तुम्हाला कोणता स्पॉन्सर शोधायची गरज नाहीये, कारण तुम्हा लोकांचं GPL इतकं प्रसिद्ध आहे की आमचं चॅनल लाईव्ह टेलिकास्ट करू पाहतंय आणि सोबतच स्पॉन्सर सुद्धा. अरे घ्या, मिळाला स्पॉन्सर. अरे वा. 1 मिनिट प्लीज हिअर मी. GPL साठी अजून एक स्पॉन्सर मिळू शकतो. गिव्ह मी 1 मिनिट. आय विल गेट बॅक एव्हरीवन. ओके शेठजी, कल तक चॅनलवर आपली ही मॅच लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. मग आपण पण आपल्या गडा इलेक्ट्रॉनिक्स कडून स्पॉन्सरशिप दिली तर त्याचं काय आहे? टीव्हीवर आपले बॅनर बघून लोकांमध्ये पब्लिसिटी होईल. पब्लिसिटी झाली तर कस्टमर्स वाढतील. हो, समजलं नटू काका. फार छान, फारच छान. काही या कॅप्टनशिपच्या नादात मला काही सुचलंच नाही. फार छान. देऊन टाका, माझी परवानगी आहे. देऊन टाका. भिडे भाऊ, दुसरा स्पॉन्सर आहे गडा इलेक्ट्रॉनिक्स. क्या बात आहे नट्टू काका, वाह. आमच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स कडून मिळणार आहेत 50,000. व्हेरी गुड. जरा जास्तच झाले. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, काही सांगू इच्छितो. मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की आपल्याला आता 2 स्पॉन्सरशिप मिळाल्या आहेत, म्हणून यावेळी GPL 3 मोठ्या जल्लोषात होणार आहे. चला सगळे पुन्हा बसून घ्या. पुन्हा टीमचं सिलेक्शन होणार आहे. चला. टीमचं सिलेक्शन करा म्हणजे काय आहे जेठालाल? टीमचं सिलेक्शन तर आपण ऑलरेडी केलंय भाऊ. अरे बरोबर आहे, पण GPL तर कॅन्सल झाली होती ना. मग नवा स्पॉन्सर आला आणि पुन्हा नव्याने सगळं सुरू झालं तर टीमचे सिलेक्शन पण नव्याने व्हायला हवं ना भावा. चला बसा. अरे जेठ्या, रात्रभर काय हेच करत राहायचं? मी मस्करी करत होतो बापूजी. मस्करी ठीक आहे. ओहो, जेठापरा मस्करी करत होता.
ठीक आहे मेहताच्या महारथींनो, उद्या सकाळी 8 वाजता तयार राहा. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून आपल्या सगळ्यांची कोचिंग सुरू होणार. आपले कोच आपल्याला प्रॅक्टिस देण्यासाठी येणार. आपल्याला हा सामना जिंकायचा आहे, जीपीएल जिंकायचंय, म्हणून जोरदार तयारी सुरू करा. सकाळी 8 वाजता वी शुड ऑल बी रेडी. आणि आपलं काय? चिंता नका करू जेठाचे जाबाजांनो, आपले कोच पण नक्की येणार आहेत. मी त्यांना बोलवलं आहे. ठीक 11 वाजता कोच येतील. 11? हा, सकाळी लवकर कोण उठेल? आरामात चहा पाणी नाश्ता करून करूया कोचिंग. ए जठ्या, सकाळी 11 वाजता किती ऊन असतं माहितीये तुला? सगळ्यांना उन्हात कोचिंग देणार आहे? बापूजी, आपल्याला ऊन नाही लागणार. तो कोच इथे कंपाऊंड मध्ये उभा राहील, आपण आपल्या बाल्कनी मध्ये उभा राहायचं सावलीत, आणि कोच तिथून आपल्याला कॅच प्रॅक्टिस देत बसेल. शेठाणीजी, मी कोणत्या बाल्कनी मध्ये जायची? तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी कोणती पण बाल्कनी रिकामी करू. थँक्यू हा शेठाणीजी. जा, मला खेळायचंच नाही. नाही, मला खेळायचंच नाही. जा, नाही खेळणार मी. बापूजी, ओके, सॉरी बापूजी, सॉरी. ठीक आहे, तुम्हाला उन्हाचा त्रास आहे. मी कोचला सकाळी 5 वाजता बोलावतो. ठीक आहे? अंधारामध्ये कोचिंग देणारच का सगळ्यांना? मग तुम्हीच सांगा बापूजी, किती वाजता बोलावू कोचला? 8 वाजता. ठीक आहे, बोलावतो बापूजी, बोलावतो. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी असं जाहीर करतो की हे आजचं जीपीएल 3चं सिलेक्शन संपन्न झालं. लिसन गाईज, आता सगळे प्लेयर्स 1 बाय 1 3 बॉल टाकणार. सगळ्या प्लेयर्सचा फोकस यावर असायला हवा आणि प्रत्येक बॉल स्टंपवर यायला हवा. ठीक आहे? गुड बॉलिंग टप्पू, गुड बॉलिंग. ए जेठ्या. हो बापूजी. काय झालं? कोच आला? नाही बापूजी. शेठजी, आपला कोच अजून आला का नाही शेठजी? आधी माहित असतं तर नाश्ता करूनच आलो असतो ना. पण हंस, तुम्ही नाश्ता तर करूनच आलात ना? म्हणजे थोडं जरा आणखी जास्त करून आलो. 5 आलू पराठे खाल्लेत तुम्ही काय? 5 आलू पराठे तर गोली खातो कोमल. असं काय बोलतेस तू सगळ्यांच्या समोर? आले कोच आले. कुठे आहेत रे? कुठे आहेत? कुठे आहेत रे? आपले कोच नाही, तारक अंकलचे कोच आले. अरे जेठा भाऊ, आणि त्यांची प्रॅक्टिस पण सुरू झाली आहे. हो. अरे बापरे, आता हे माताजी, म्हणजे मेहता साहेबांची टीम पॅट्रिक्स मध्ये आपल्या पुढे निघून गेली. कदाचित हे मेहता साहेबांचं कारस्थान तर नाही ना? कसलं कारस्थान? बापूजी, बहुधा त्यांनी आपल्या नावाने आपल्याच कोचना फोन करून लेट यायला तर नाही सांगितलं? नाही, असं थोडीच आहे. नाही, टप्पूचे पप्पा, मेहता साहेब असं नाही करणार. मेहता साहेब जिंकण्यासाठी काही करू शकतात. म्हणून जाबाजांनो, मी तर म्हणतो, जोपर्यंत आपला कोच येत नाही, आपण त्यांनाही कोचिंग घेऊ देणार नाही. बंद करा. कोचा कोची बंद करा. जीपीएल 3 सुरू होण्याआधीच त्याला ग्रहण लागलं. जसं रस्त्यात एखादा अचानक खड्डा यावा आणि तुम्हाला इमर्जन्सी ब्रेक लावावा लागेल, ठीक त्याच प्रकारे जीपीएल 3
सुरू होण्याआधीच जेठालालने प्रॅक्टिस थांबवली आहे. बघा, जेठालाल जो माझ्यावर आरोप करत होता की खरंच असं काही नाहीये ना की माझ्या टीम मधून कोणी जेठालालच्या टीमची प्रॅक्टिस रोखण्यासाठी कुठली तरी युक्ती केली असावी. पण यावेळचं सत्य हे आहे की जेठालालने मेहतांच्या महारथींची प्रॅक्टिस थांबवली आहे. आता ही प्रॅक्टिस पुढे चालणार, होणार की नाही होणार हे यावेळी मी तुम्हाला कसं सांगू, पण तुमच्या घरातलं हास्य थांबणार नाही. बघत रहा माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी.